गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती व छत्तीसगड सीमावर्ती भागात माओवादी संघटनेचे काही सदस्य डोका वरती काढलेला आहे। आपण हे भाग बघू शकतो। हा जांबिया गट्टावरून समोर जाणारा घनदाट जंगल आहे। जे वांगेतुरी भागात हा जंगल मोडतो। महाराष्ट्रातील शेवटचा भाग म्हटला जाते याला। आणि यात 1 वर्ष अगोदरच गडचिरोली पोलिसांनी पोलीस स्टेशन उभारलं होतं। परंतु गडचिरोली जिल्ह्यात असे घनदाट जंगलात माओवादी पुन्हा जे आहेत ते सक्रिय झाल्याची गुप्त माहिती जी आहे ते गडचिरोली पोलिसांच्या हाती लागलेली आहे। आणि गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी पोलीस पथक C60चे जे तुकड्या आहेत ते तुकड्या याच जंगलच्या आत भागात 3 तुकड्या जे आहेत ते ऑपरेशन करत आहेत। 2 दिवसापासून ऑपरेशन सुरू झालेलं आहे। आज 3रा दिवस आहे। आणि एक माओवादी संघटनेचे 8 जे आहेत ते मुख्य सदस्य त्यांच्यासोबत जे आहेत प्लाटून सदस्य म्हणून असे 25 लोक फिरत असल्याची गुप्त माहिती जी आहे ते छत्तीसगड पोलिसांच्या हाती लागलेली आहे। मोठा कोमिंग ऑपरेशन यावेळी या भागात गडचिरोली पोलीस राबवत आहेत। आम्ही जंगल भागापर्यंत पोहोचलो, परंतु आज जाण्यास परवानगी नसल्यामुळे आम्ही बाहेरून हे जंगलाचे दृश्य जे आहे ते दाखवत आहोत। आणि सध्या जे उरलेले माओवादी आहेत त्यांना मारण्यासाठी किंवा शरणागतीला येण्यासाठी आव्हान जे आहे ते शरणागतीला येण्यासाठी आव्हान पोलीस करत आहेत। परंतु या ऑपरेशनात चकमक झाली तर कुठे ना कुठे एक मोठी घटना घडू शकते। आणि आत्मसमर्पणाचे आव्हान केल्यानंतर सुद्धा माओवादी संघटनेचे काही सदस्य आत्मसमर्पण न करता आजही बिना गुंडाच्या घनदाट जे जंगल आहे वांगीतुरीच्या त्या बाजूला छत्तीसगडच्या बाजूला त्या पहाडीवर वास्तव्य करीत असल्याची गुप्त माहिती TV9च्या हाती लागलेली आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।